नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आलो आहे अंबरनाथ इथे, जिथे अंबरेश्वर मंदिर आहे, जे शिवाचं मंदिर आहे आणि हे 11व्या शतकात बांधलेलं मंदिर, एक जुनं असं मंदिर। तर जाणून घ्या नक्की काय याचा इतिहास आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय आहे। अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते। शिल्हार राजघराण्यातील मामनवी राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखात आढळतो। सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा सुद्धा समावेश होतो। उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज राजाने 1022 ते 35 या काळात हे शिवालय उभारण्याचा प्रारंभ केला आणि इसवी सन 1060 ते 61 मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामनवी राजाच्या काळात या मंदिराचे जे बांधकाम आहे ते पूर्ण झाले। तर म्हणजे आता आपण आतमध्ये जात आहोत। तुम्ही पाहू शकता एंट्रन्सला 2 नंदी आहेत, आपण त्यांच्या पायात आता आतमध्ये जात आहोत। मोबाईल आतून अलाउड नव्हता तरी सुद्धा काही क्षण टिकण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकता। आतमध्ये गेल्यानंतर जे मंदिर आहे ते पूर्ण दगडाचं असून असं खूप प्राचीन असं वाटतं आपल्याला बघूनच। तुम्ही पाहू शकता इथे भाविकांची गर्दी आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्येच आतमध्ये 20 पायऱ्या आहेत आणि मध्ये शिवलिंग आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, पण तुम्ही पाहू शकता ही जी भाविकांची गर्दी। आता मी बाहेर आलेलो आहे। या मंदिराची अजून माहिती द्यायची म्हटली तर या मंदिराची जे तुलना आहे ती अबूचे दिलवाडा मंदिर, उदयपूरचे उद्धवेश्वर मंदिर आणि संगमचे गोंदेश्वर मंदिर यांच्याशी करता येईल। हे शिव मंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते, मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिव मंदिर भूमिज म्हणजेच जमिनीवर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे। हे एक भूमिज मंदिर आहे, त्याचे द्राविडीकरण केले गेले असे म्हटले जाते। तुम्ही पाहू शकता संडे असल्यामुळे आज भाविकांची गर्दी वाढलेली आहे। मी सकाळी खूप लवकर आलो होतो त्यामुळे मला गर्दी भेटली नाही, पण आता भाविकांची जसे दिवस पुढे जाईल तसे भाविकांची गर्दी वाढेल। खूप विशेष असं महत्त्व या मंदिराचं। तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं की जसं या मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे आणि या ओढ्याला वाळधुणी नदीचा ओढा असं म्हटलं जातं। या ठिकाणचे मूळ नाव अंबरनाथ असे होते, त्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ असं झालं। या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकाच्या शैलींचा प्रभाव पडला आहे। अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर शिल्पजडित आहे। अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत। यावर शिवांची अनेक वेगवेगळी रूपं आहेत। याचसोबत भिंतीवर गणेश, कार्तिकेय, चंडिका आदी देवदेवतांच्या मूर्तींची सजावट केली आहे। तसेच देवी दुर्गा असुरांचा नाश करतानाही दाखवलेले आहे। तर खूप विशेष असं महत्त्व या मंदिराचं पाहू शकता। तर मंडळी असंही म्हटलं जातं की पांडवांनी वनवासात काही वर्ष अंबरनाथमध्ये घालवली होती, त्यानंतर त्यांनी एका रात्री मोठमोठ्या दगडांनी हे मंदिर बांधलं असावं असं सांगितलं जातं। तो खूप वेगळं, विशेष आणि ऐतिहासिक महत्त्व या मंदिराला। अगदी मन प्रसन्न होतं इथे येऊन। तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या या मंदिराला। आणि तुम्ही पाहू शकता की इथे गणेशाचं सुद्धा मंदिर आहे, मी त्याच्यासुद्धा पाया पडलेला आहे। तर मित्रांनो नक्की एकदा भेट तुम्ही द्यावीच असं मी बोलीन। तर ती पाहू शकता की इथे मंदिराच्या बाजूलाच ती पाहिलं तर एक वाट आहे, तिथून मी गेलेलो आहे आणि बघायला की नक्की काय आहे। तिथे पाहू शकता की या वाटेवरून जाताना इथे सुद्धा काही छोटे छोटे मंदिर आहेत। तिथे हनुमान आहेत, गणपती आहेत, असे सुद्धा काही छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। आणि हे जे मंदिर आहे ते बेसिकली देवीचं मंदिर आहे। तर मी तिथे सुद्धा आतमध्ये जाऊन पाया पडलेला आहे, तर खूप मन प्रसन्न झालं आहे माझं। तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या, इथे आला असाल तर बाजूलाच आहे मंदिर अगदी लागून, आणि खूप बरं वाटलं मला। तुम्ही पाहू शकता की इथे जे मी स्टार्टिंगला सुद्धा म्हटलं होतं की वाळधुणी नदी च्या काठावर वसलेलं मंदिर। तर मंडळी 11व्या शतकात बांधलेलं हे प्राचीन शिव मंदिर पाहण्यासाठी अगदी देश विदेशातून पर्यटक येतात। तुम्ही सुद्धा एक जर महादेवाचे भक्त असाल तर नक्की भेट द्या या मंदिराला। खूप वेगळं आणि विशेष असं महत्त्व तुम्ही पाहू शकता। 1000 वर्षानंतर सुद्धा कसं डौलाने उभं आहे हे मंदिर। तर तुम्हाला जर मी दिलेली इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा। आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी, आणि जाणून घ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती। आणि तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय, थँक्यू।